नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील 5 महिन्याच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये जानेवारीपासून मे पर्यंत सगळ्या घडामोडी असतील, वन लाईनर स्वरूपामध्ये असतील. एकदम क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे. नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला याचा 100% फायदा परीक्षेमध्ये होताना दिसून जाईल. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. लोकसभेतील महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक फेटाळलं गेलं, असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर 131वे संविधान दुरुस्ती विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये त्या ठिकाणी फेटाळलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, महिला आरक्षणाशी संबंधित हे विधेयक होतं. महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासाठी तसेच 2029च्या निवडणुकीआधी लोकसभेच्या जागा 543 वरून 850 इतक्या करण्यासाठी हा प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला होता, मात्र तो फेटाळून लावण्यात आले. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या कक्षेत जाणारी पहिली महिला कोण? तर या प्रश्नाचं उत्तर असेल क्रिस्तियाना कोच. हे लक्षात ठेवायचंय. चंद्राच्या कक्षेत जाणारी पहिली महिला कोण, असा तुम्हाला प्रश्न आहे. तर क्रिस्तियाना कोच हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. मोहीम कोणती होती? आर्टेमिस 2 नावाची ही मोहीम होती नासाची, आणि त्या मोहिमेअंतर्गत क्रिस्तियाना कोच ही पहिली महिला बनलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणत्या देशाने मिळवला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल इराण. इराणने या स्पर्धेमध्ये एकूण 18 पदकं जी आहेत ती मिळवलेली आहेत. त्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, आणि त्यानुसार आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये इराणने प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक नावाचं जे काही ठिकाण आहे तिथे एप्रिलमध्ये ह्या आशियाई कुस्ती स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला त्या ठिकाणी देण्यात आला? तर नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी जे आहेत यांना 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. IMP करून ठेवा, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊयात. भारताचे पहिले जलतटस्थ म्हणजेच वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो जे आहे ते कोण्या ठिकाणी उभारलं गेलं आहे? तर कांकरिया रेल्वे डेपो अहमदाबाद तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले जलतटस्थ रेल्वे डेपो असणार आहे अहमदाबादमध्ये आहे. आता वॉटर न्यूट्रल किंवा जलतटस्थ हे रेल्वे डेपो काय आहे? तर बऱ्याचदा आपण बघतो की रेल्वेला धुणं असेल किंवा त्याची साफसफाई असेल किंवा इतर साफसफाईच्या कामामध्ये जे काही पाणी वेस्ट होतं, मग ते परत त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर नैसर्गिक म्हणजे झाडांसाठी म्हणा किंवा वनस्पतींसाठी त्या ठिकाणी केला जाणार आहे. तर असं हे भारतातलं पहिलं आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो जे आहे ते कांकरिया रेल्वे डेपो अहमदाबाद. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कोणता देश भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल चीन. लक्षात ठेवा. आता बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की अमेरिका हा देश जो आहे तो त्या ठिकाणी नेहमी पहिल्या क्रमांकावर असायचा, मात्र आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये म्हणजे चीन हा देश भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार बनलेला आहे. त्यासाठी हा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, कारण की आपली भागीदारी जी आहे ती अमेरिकेसोबत त्या ठिकाणी असायची, आता चीन सोबत सुद्धा आहे. 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले? तर 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं, भारताने जवळपास 17 पदकं जी आहेत ती इथे जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या भारतात जे काही सगळे खेळाडू होते ते किर्गिस्तानमध्ये बिश्केक या ठिकाणी गेले. 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धा त्या ठिकाणी पार पडल्या, आणि यामध्ये भारताने त्या ठिकाणी 2 सुवर्ण आणि 8 कांस्य पदक वगैरे त्या ठिकाणी याच्यामध्ये मिळवलेत, आणि 7 जे आहेत ते रौप्य पदकं मिळवलेले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, 2026च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण 17 पदकं त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. आणि ही स्पर्धा कुठे पार पडली? मित्रांनो, ह्या जर तुम्हाला संपूर्ण ज्या काही वन लाईनर नोट्स स्वरूपामध्ये हव्या असेल तर आपला आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि तिथे तुम्ही जस्ट फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या घेऊ शकता. त्या कसं तुम्हाला घेता येईल हे मी तुम्हाला त्या टेलिग्रामवर त्या ठिकाणी सांगतो. तिकडे तुम्हाला एक स्कॅनर मिळेल, तिथून तुम्ही तिथे पेमेंट करून तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या सेंड केल्या जातील. तर आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक नावाच्या ठिकाणी पार पडली, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, सायक्लोन 2026 हा सराव भारत सरकार आणि टिंबटिंबद्वारे आयोजित केला जाईल. तर इजिप्त लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं, म्हणजे भारत आणि इजिप्त यांच्या दरम्यान सायक्लोन 2026 हा युद्ध सराव जो आहे तो त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणता देश तिसऱ्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर असेल भारत. लक्षात ठेवा, पहिला क्रमांक लागतो तो चीनचा, दुसरा क्रमांक लागतो तो अमेरिकेचा आणि आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये? तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल आंध्र प्रदेशमधलं अमरावती. लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातलं अमरावती आहे का? तर नाही. भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग सुविधा आंध्र प्रदेशमधील अमरावती या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? सुरू करण्यात आलेली आहे. पुढे बघूयात, भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? तर अरोनियक घोष जे आहेत बंगालचे. लक्षात ठेवा, भारताचे 95वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ते ठरले आहेत. पुढे जाऊया. 2026 मध्ये आरबीआयने कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला? तर पेटीएम पेमेंट बँक. लक्षात ठेवायचं आहे, 2026 मध्ये आरबीआयने या पेटीएम पेमेंट बँकेचा जो काही परवाना होता तो रद्द केलाय. हा परत एकदा महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, IMP करून ठेवा की कोणत्या पेटीएम बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला? तर पेटीएम पेमेंट बँक. लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. आर्टिमियस 2 ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली? तर अमेरिकेची जी काही नासा ही अंतराळ संस्था आहे त्या संस्थेने आर्टेमिस 2 मोहीम जी आहे ती प्रक्षेपित केली होती. हे चंद्राच्या कक्षेमध्ये जाऊन त्याला फेरी मारून ते परत रिटर्न आलेत. लक्षात ठेवा. तर ही आर्टेमिस 2 मोहीम जी आहे ती खूप गाजलेली होती. त्यामुळं कोणता देश आहे? तर अमेरिका. कोणती संस्था आहे? तर नासा. यांनी ते प्रक्षेपित केलेलं होतं. कोणत्या मंत्रालयाने विश्वसूत्र उपक्रम सुरू केला? तर वस्त्र उद्योग मंत्रालयाने विश्वसूत्र उपक्रम जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केला आहे. पुढे जाऊयात. आरोग्य वन उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला होता? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI जे आहे त्यांनी आरोग्य वन उपक्रम जो आहे तो सुरू केला आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारलेलं आहे. तर सुधा मूर्ती हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुधा मूर्ती. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये लेखक आणि त्यांचं जे काही साहित्य आहे यावर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी सुधा मूर्तींचं टाइड्स ऑफ टाइम्स हे पुस्तक लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊयात. भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? तर ऑप्शन क्रमांक याचं जर आपण बघितलं तर दुसरा क्रमांक लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावर म्हणजे मत्स्य उत्पादनामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर चीन आहे आणि दुसरा क्रमांक जो लागतो तो आपल्या भारताचा लागतो, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि अशी जी काही आकडेवारी असते त्याच्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. पुढे बघा, जपानी ग्रँड पिक्स 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर किमी अँटोनेली हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जपानी ग्रँड पिक्स 2026 चे विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. पुढे जाऊयात. मत्स्य निर्यातीमध्ये महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. कोळंबी वगैरे निर्यातीमध्ये तो पहिल्या क्रमांकावरच आहे. इथं विचारले आपल्याला मत्स्य निर्यातीमध्ये आपला जो काही भारत आहे, आपला जो काही महाराष्ट्र आहे तो देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? उत्तर असेल गुजरात. लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं आहे आणि पहिल्या घडामोडी तुम्हाला खूपदा परीक्षेमध्ये विचारले जातात. भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ हे गुजरातमध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. ओके, पुढे जाऊयात. हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ओके CDS लक्षात ठेवायचंय. नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर NS राजा सुब्रमणी यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. परत एकदा सांगतोय, रिपीट करून ठेवा, अत्यंत महत्वाचा आहे, नोट करून घ्यायचा आहे. पुढे बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये दिसतो की नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अशोक कुमार लाहिरी हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. नीती आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते आपल्या देशाचे पंतप्रधान हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि उपाध्यक्ष जे आहेत ते अशोक कुमार लाहिरी. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. बघा मित्रांनो, आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत फापट पसारा काही घेत बसलेले नाही. एकदम टॉप क्वालिटीचे आणि एकदम परीक्षेमध्ये वारंवार येणारे प्रश्न, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो होऊन जाईल. MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर C श्रीनिवासराव यांना 2026चा S स्वामीनाथन पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या तिसऱ्या अणुशक्तीवर चालणाऱ्या
बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय? तर INS अरिदामन हे या भारताच्या तिसऱ्या कशावर चालणाऱ्या अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचं नाव काय आहे? INS अरिदामन. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघा, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर मोहन जोशी हे या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर असणार आहे. 100व्या कोण होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी, लक्षात ठेवा. IMP परत एकदा अत्यंत महत्वाचा प्रश्न. नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर तेलंगणा हे राज्य, लक्षात ठेवा. नुकतेच हे राज्य जे आहे ते नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये बरेचसे काही राज्य जे आहेत ते आपल्याकडे नक्षलमुक्त म्हणून वगैरे घोषित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तेलंगणा एक तुम्हाला अलीकडचं लक्षात ठेवायचंय. नुकतेच IMFच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर भारताची अर्थव्यवस्था जगात 6व्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. पूर्वी आपला क्रमांक 5वा होता, मात्र 5व्या क्रमांकावर सध्या आता युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन हा देश त्या ठिकाणी आहे आणि आता आपण 5व्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर आलेला आहे. जगामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात अव्वल अर्थव्यवस्था जी आहे तर ती कोणाची आहे? अमेरिका. त्यानंतर क्रमांक येतो तो म्हणजे चीनचा, त्यानंतर जर्मनी, त्यानंतर जपान आणि 5व्या क्रमांकावर आहे तो म्हणजे UK आणि 6व्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपला भारत देश. ठीक आहे, कारण आपण 5व्या क्रमांकावर होतो, आता 6व्या क्रमांकावर आले, लक्षात ठेवा. IMFच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जवळपास 4 ट्रिलियन इतकी आपली ही डॉलर अर्थव्यवस्थेची सांगता येते. भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या. आत्ताच आपण बघितलंय. महात्मा फुले यांचा 2026 वर्षात कितवा जन्मशताब्दी वर्ष साजरा केला जाणार आहे? तर 200वा. आणि त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा एकदम तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचंय. आपण सुद्धा वन लाईनर प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यावर एक लेक्चर घेतलंय, ते सुद्धा तुम्ही बघून जा. कारण की 200 वर्ष हे म्हणजे 200वी जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, नुकतेच मिस इंडिया वर्ल्ड 2026ची विजेती कोण ठरली आहे? तर साध्वी सतीश सैल ही, लक्षात ठेवायचे. मिस इंडिया वर्ल्ड 2026ची विजेती साध्वी सतीश सैल. ठीक आहे. नुकतेच यंग ग्लोबल लीडर क्लास पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर जय शाह यांना देण्यात आले, लक्षात ठेवा. नुकतेच यंग ग्लोबल लीडर्स क्लास पुरस्कार हा जय शाह यांना प्रदान करण्यात आलाय. कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली आहे? तर उत्तर असेल पंजाब. मेरी रसोई योजना पंजाबने सुरू केली आहे. पुढे बघा, जागतिक ॲथलेटिक्स दिन 2026 केव्हा साजरा करण्यात आला? उत्तर असेल 7 मे. जागतिक ॲथलेटिक्स दिन 2026 हा 7 मे रोजी साजरा करण्यात आलाय. आपण काही महत्वाचे त्या ठिकाणी दिन सुद्धा घेतले, जसं की जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? 25 एप्रिल, लक्षात ठेवा. जागतिक यकृत दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 19 एप्रिल, लक्षात घ्यायचंय. राष्ट्रीय महासागर दिन हा 5 एप्रिलला साजरा केला जातो. राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिलला साजरा केला जातो. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब कोणी जिंकला? तर साध्वी सतीश हे, लक्षात ठेवा. मिस इंडिया वर्ल्डचा किताब सुद्धा तिने जिंकलेला आहे. हिंदी महासागर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर मॉरिशस हे त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. हिंद महासागर 2026 ची जी काही परिषद आहे ती मॉरिशस या देशामध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स चा 26वा सदस्य देश कोणता असेल असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर सौदी अरेबिया, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 26वा सदस्य देश आहे तो म्हणजे सौदी अरेबिया. आणि हे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स जे आहे ते भारताच्या नेतृत्वाखाली त्याची स्थापना झाली, त्यासाठी याचं महत्व लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी भारताचे पहिले शैवाल वृक्ष कुठे लावण्यात आले आहे? तर मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरामध्ये भारतातील पहिले शैवाल वृक्ष लावण्यात आलेले आहे. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTने कोणते संकेतस्थळ सुरू केले? तर कर साथी. ओके, लक्षात घ्या. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTने कोणते संकेतस्थळ सुरू केले असा प्रश्न आहे. तर कर साथी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढे जाऊयात. पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? उत्तर असेल भारत. ठीक आहे. पहिली आहे, लक्षात ठेवा. आणि तिथे आपला भारत आहे, त्यामुळं तर हा प्रश्न म्हणजे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी हा भाग लक्षात ठेवा.
पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर भारत हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्यायचंय. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोण्या ठिकाणी पार पडली? तर कॅमेरून या ठिकाणी ती पार पडली आहे. ऑपरेशन मिलाप, ओके, ऑपरेशन मिलाप हा उपक्रम कोणाद्वारे राबवण्यात आला आहे? तर दिल्ली पोलीस यांच्याद्वारे ऑपरेशन मिलाप हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे. हरवलेली मुलं असतील किंवा अपहरण केलेली जी काही मुलं असतील त्यांना पुन्हा त्यांच्या आईवडिलापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या दोघांचं म्हणजे भेट घालून देण्यासाठी म्हणून एक मोहीम जी आहे ती दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे, ऑपरेशन मिलाप. नवीकरण ऊर्जा निर्मितीत भारतात अव्वल क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलं आहे? तर राजस्थान, लक्षात ठेवा. नवीकरण ऊर्जा निर्मितीत भारतातील अव्वल क्रमांकाचं राज्य कोणतं आहे मित्रांनो? तर उत्तर असेल राजस्थान. चंद्र परिभ्रमण करणारे म्हणजे चंद्राला एक फेरी मारणारे किंवा चंद्राभोवती परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती कोण बनले आहेत? तर व्हिक्टर ग्लोवर, लक्षात ठेवा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. चंद्राभोवती परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती कोण? व्हिक्टर ग्लोवर, लक्षात घ्यायचा आहे. 2026 मध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरवण्यात आलेलं आहे? तर चांगी विमानतळ सिंगापूरचं हे जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून त्याला गौरवण्यात आलेला आहे. इंग्लंडमधली एक संस्था आहे, त्या संस्थेद्वारे हा गौरव जो आहे तो करण्यात आला, लक्षात ठेवा. 2026 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणतं ठरलं आहे? चांगी नावाचं विमानतळ सिंगापूर, चांगी, लक्षात ठेवा. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात येणार आहे? तर आंध्र प्रदेश उत्तर असेल. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर आंध्र प्रदेशमध्ये, लक्षात ठेवा. भारत ट्राईब फेस्ट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले होते? उत्तर असेल नवी दिल्ली. भारत ट्राईब्स फेस्ट 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडेच लिलावात 167 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या यशोदा आणि कृष्ण या पेंटिंगचे चित्रकार कोण आहेत? तर राजा रवी वर्मा, लक्षात ठेवा. राजा रवी वर्मा जे आहेत एक प्रसिद्ध चित्रकार होते आणि यांनी एक यशोदा आणि कृष्ण यांचं एक पेंटिंग जे आहे ते तयार केलं होतं. 1800च्या काळातलं ते पेंटिंग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि त्याचा ज्यावेळेस लिलाव करण्यात आला त्यावेळेस त्याला तब्बल 167 कोटी रुपये देऊन पुनावाला यांनी ते पेंटिंग जे आहे ते घेतलेलं आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात मोठी बोली जी आहे ती या पेंटिंगची झालेली आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पुनावाला जे आहेत त्यांनी ती खरेदी केली हे लक्षात ठेवायचं आणि राजा रवी वर्मा यांची आहे. डोपिंगमुळे निलंबित खेळाडूंच्या यादीत कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे? तर भारत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर डोपिंगमुळे निलंबित खेळाडूंच्या यादीमध्ये भारत हा जगात पहिला आहे. म्हणजे आपण बघतो की बरेचसे काही खेळाडू जे आहेत ते त्यांचा स्टॅमिना किंवा उत्तेजन म्हणजे स्टॅमिना वगैरे वाढण्यासाठी म्हणून काहीतरी वेगळे समजा जे काही औषधं आहेत ते घेतात. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं वाडा एक त्या ठिकाणी संस्था आहे ज्याद्वारे हे सगळे चेकअप केली जाते आणि त्यानुसार अशा खेळाडूंना बाहेर निलंबित केलं जातं. मग त्यामुळे डोपिंगमुळे निलंबित खेळाडूच्या यादीमध्ये देशात जगात पहिला क्रमांक आपला भारताचा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर तामिळनाडू, लक्षात ठेवा. भारतातील पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. उन्नत कृषी महोत्सव 2026चे आयोजन कुठे करण्यात येईल? तर मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. उन्नत कृषी महोत्सव 2026चं आयोजन मध्य प्रदेशमध्ये. मत्स्य निर्यातीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पुढचा प्रश्न, कोणत्या देशात COP32चं आयोजन करण्यात येणार आहे? तर इथिओपिया हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. कोणत्या देशामध्ये? COP32 किंवा COP32 असं त्या ठिकाणी म्हणतात. ते जर आपण बघितलं तर इथिओपिया या देशामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कोणत्या देशाने जगातील पहिली व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क जे आहे ते सुरू केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे UAE. कोणत्या देशाने जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क जे आहे ते सुरू केलं आहे? तर ते केलं आहे UAE. ठीक आहे, महत्वाचं आहे. 5G वगैरे आपण बघितलंय, 6G आहे हे. पुढचा प्रश्न असेल 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर असेल वैरामुथू, तामिळ कवी लेखक आहेत, यांना 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलाय. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 आता हा पहिला तिमाहीचा आहे, लक्षात ठेवा.
नंतरच्या याच्यामध्ये याच्या आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. मात्र उत्तर असेल याचं 75व्या क्रमांकावर. म्हणजे ह्याच्यामध्ये आकडेवारी जी आहे ती 3-3 महिन्याला बदलत असते, त्यानुसार तो मुद्दा लक्षात ठेवायचा. हेनले फॉस्फेट इंडेक्स पहिल्या तिमाहीमध्ये 75व्या क्रमांक आहे. पुढे जाऊयात. केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर असेल सुदर्शन पटनायक, जे की एक प्रसिद्ध असे वाळू शिल्पकार आहेत. त्यांना जनगणना 2027 चे राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली गेली आहे, सुदर्शन पटनायक. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहे? तर सुनेत्रा पवार. या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर आपल्याला सांगता येतं. लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडणाऱ्या पहिल्या महिला विचारले तुम्हाला, तर सुनेत्रा पवार. राष्ट्रकुलच्या नवीन महासचिव कोण आहेत? तर शर्ली बॉचवे लक्षात ठेवायचे तुम्हाला, कॉमनवेल्थच्या त्या नवीन महासचिव आहेत. ओके. महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे? महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू झाली? तर माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आली. पुढे जाऊयात. चंद्राच्या कक्षेत जाणारी पहिली महिला आपण बघितली होती, क्रिस्तियाना कोच. पुढे जाऊयात. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा फिलिपिन्स नंतर जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? तर इंडोनेशिया हा लक्षात ठेवायचे. आपण बघितलं की ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आहे ते फिलिपिनने त्या ठिकाणी घेतलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा देश इंडोनेशिया हा ठरला आहे. आपण पूर्वी जर बघितलं तर भारत हा शस्त्रास्त्र जे आहेत ते आयात करायचा. आता भारत काय करतोय? क्षेपणास्त्र वगैरे जे आहे ते निर्यात सुद्धा त्या ठिकाणी करायला लागलेला आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. पहिला देश फिलिपिन्स, दुसरा इंडोनेशिया. बीसीसीआय तर्फे 2025 सालचा प्रतिष्ठेचा पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला सन्मानित करण्यात आले आहे? तर शुभमन गिल. ठीक आहे. पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार शुभमन गिलला. फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? तर 91वा क्रमांक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये. गणिताचा नोबेल पुरस्कार, ज्याला एबल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तो कोणाला प्रदान करण्यात आला? तर जर्मन गणित तज्ज्ञ होते गेर्डे फिल्टिंग्स यांना त्या ठिकाणी तो प्रदान करण्यात आला. लक्षात ठेवा, गणिताचा नोबेल पुरस्कार एबल पुरस्कार त्याला म्हणजे एबल पुरस्कार आहे, त्यालाच गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इथे असं विचारलं जाऊ शकतं की गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर एबेल पुरस्कार मिळाला कोणाला? फिल्टिंग्स यांना. ठीक आहे. 2026 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक 23व्या आवृत्तीचं यजमानपद कोणता देश भूषवेल असं इथे म्हटलेलं आहे? कॅनडा, मेक्सिको आणि USA. लक्षात ठेवा, असे 3 या देशांमध्ये 23व्या फिफा विश्वचषकाचं यजमानपद जे आहे ते हे देश भूषवणार आहेत. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी. लक्षात ठेवा, जागतिक आर्थिक मंचाची ही 56वी वार्षिक बैठक 2026 मध्ये दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित केली गेली होती. भारतीय तटरक्षक दल याद्वारे 1 फेब्रुवारी 2026 रोजी कोणता स्थापना दिवस साजरा केला गेला? तर 50वा स्थापना दिवस साजरा केला गेला आहे. लक्षात घ्या, भारतीय तटरक्षक दलाद्वारे 1 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा 50वा स्थापना दिवस साजरा केला गेला. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर महेंद्रसिंग धोनी. पुण्यामध्ये आपण बघितलं होतं की जगातले वेगळ्या देशातले जे काही सायकलिस्ट आहेत म्हणजे सायकलपट्टू आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यानुसार बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचे सदिच्छा दूत कोण होते? महेंद्रसिंग धोनी. लक्षात ठेवा. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील पहिल्या पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालयाचे आभासी उद्घाटन जे आहे ते कुठे केले? तर वायनाड, केरळ मधलं जे काही वायनाड आहे त्या ठिकाणी देशातील पहिल्या पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालयाचे आभासी उद्घाटन त्यांनी केलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातलं पहिलं पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणतं? तर केरळमधलं वायनाड. लक्षात ठेवा. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर एन अलीम युसुफ यांना त्या ठिकाणी वर्ल्ड वाईड फंड फोरम नेचर हा जो काही पुरस्कार आहे तो एन अलिफ युसुफ यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हा पुरस्कार अलीम युसुफ.
जगप्रसिद्ध ॲपल कंपनीचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर जॉन टर्नस. लक्षात ठेवा, जगप्रसिद्ध ॲपल कंपनीचे ते नवीन CEO त्या ठिकाणी बनले आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या? तर न्यायमूर्ती लिसा गिल. हे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. परत मी सांगतोय की हा प्रश्न IMP करा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत, त्यामुळे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारतातील 99व्या क्रमांकाचे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले? तर शेखा झील पक्षी अभयारण्य. लक्षात ठेवा, हे कोणत्या राज्यात आहे ते तेवढं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. भारतातील 99व्या क्रमांकाचे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले? तर शेखा झील पक्षी अभयारण्य. या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढे बघा, कोणता जिल्हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनणार आहे? तर केई पन्न्योर, जो की अरुणाचल प्रदेशमधला हा जिल्हा आहे, तो भारतातला पहिला बायो हॅपी जिल्हा बनणार आहे. केई पन्न्योर, अरुणाचल प्रदेश. कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 52व्या G7 शिखर परिषद 2026 मध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे? असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असेल फ्रान्स. लक्षात ठेवा, 52व्या G7 शिखर परिषदेसाठी फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी मोदी यांना बोलवलं होतं. जानेवारी 2026 मध्ये जगातील सर्वात मोठा AI फिल्म अवॉर्ड कोणी जिंकला? जुबेर एल जलासी यांनी तो त्या ठिकाणी अवॉर्ड जो आहे तो जिंकला. चित्रपटाचं नाव होतं लिली. ठीक आहे, जगातील सर्वात मोठा AI फिल्म अवॉर्ड. लक्षात ठेवा, सध्या AIच्या बाबतीत सगळ्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. मग AI फिल्म अवॉर्ड जो आहे तो कोणी जिंकला? जुबेर एल जलासी. चित्रपट होता लिली. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला स्लो वाटत असेल तर याची स्पीड वाढवून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर शुभांशु शुक्ला यांना तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. अशोक चक्र हे सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात ठेवा, भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला सध्या? शुभांशु शुक्ला. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून काय ठेवण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली? तर उत्तर असेल केरळम. ठीक आहे, केरळचं नाव आता केरळम झालेलं आहे. 2026 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर 131 आहेत, त्यामध्ये 5 पद्मविभूषण आहेत, 13 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री आहेत. एकूण पद्म पुरस्कार विचारले त्यासाठी 131 हा आकडा लक्षात ठेवा. त्यापैकी पद्मविभूषण 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. जागतिक स्तरावर भारतीय हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्र मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला? तर विश्वसूत्र. हे लक्षात ठेवायचंय. डिजिटल घोटाळा टाळण्यास मदत करण्यासाठी अभय नावाचे AI चॅटबॉट कोणत्या संस्थेने सुरू केले? तर CBI. लक्षात ठेवा, बघा महत्वाचा प्रश्न आहे. डिजिटल घोटाळे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत आणि ते टाळण्यासाठी अभय नावाचं AI चॅटबॉट जो आहे ते CBIने सुरू केलं आहे. टाइम्स मासिक 2026 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर साहेब विकास खन्ना जे आहेत त्यांचा 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये समावेश करण्यात आला आहे टाइम्स मासिक द्वारे. 98व्या अकादमी पुरस्कार 2026 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न आहे. म्हणजे ऑस्कर सोहळा जो आहे त्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा मायकल B. जॉर्डन याला त्याच्या सिनर्स नावाच्या चित्रपटासाठी मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार JC बकले हिला त्या ठिकाणी मिळालाय. म्हणजे ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलाय मायकेल B. जॉर्डन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ती म्हणजे JC बकले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारतातील पहिले 24/7 LPG ATM कुठे सुरू केले आहे? तर हरियाणामधील गुरुग्राम. हे लक्षात ठेवा, IMP करून ठेवा. यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. म्हणजे जे काही पहिलं ATM असेल, ट्रेनमधलं ATM असेल, यावर प्रश्न विचारले. गोल्ड ATM वर प्रश्न विचारलाय तुम्हाला. मग भारतातील हे भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशनने पहिलं 24 तास LPG ATM कुठे सुरू केलं? तर हरियाणातील गुरुग्राम. रणजी ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं आहे? तर जम्मू काश्मीरने. पहिल्यांदाच हा विक्रम जम्मू काश्मीरने इथे केला आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या म्युझिकल रोडचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर मुंबईमध्ये. हा प्रश्न सुद्धा महाराष्ट्रातल्या एक्झामसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 79व्या ब्रिटिश अकादमी फिल्म म्हणजेच बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला?
तर रॉबर्ट अरमायो लक्षात ठेवा. ठीक आहे. बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रॉबर्ट अरमायो. 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणी जिंकला? तर जेसी बकले हे लक्षात ठेवायचे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली आहे? जेसी बकले. महामार्गावरील रस्ते अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्यांनी प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला आहे? तर तेलंगणा राज्य लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रोजेक्ट संजीवनी कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तेलंगणा. वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम कोणी सुरू केला? तर जागतिक बँकेच्या वतीने वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणाला म्हणजे WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? आपण बघितलं होतं अलीम युसुफ. लक्षात ठेवा. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर चा राष्ट्रीय पुरस्कार हा अलीम युसुफ यांना मिळालेला आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भारतातील पहिले AI आधारित CM श्री स्कूल शिक्षण मॉडेल सुरू केलं आहे? उत्तर असेल या प्रश्नाचं दिल्ली. क्वांटम व्हॅली आपण बघितले अमरावतीमधील आंध्र प्रदेश या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो सुरू केला जाणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर युमनाम खेमचंद सिंग हे लक्षात ठेवायचं आहे. भारताच्या 17व्या जनगणनेमध्ये स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवणारे देशाचे पहिले नागरिक कोण ठरले आहेत? तर द्रौपदी मुर्मू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 17व्या जनगणनेत स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवणारे देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती आहेत. देशाचे पहिले नागरिक असतात आणि पहिला मान सुद्धा त्यांच्याकडेच होता. डिजिटल जनगणनेत प्रथमच कोणता नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे? तर स्वगणना लक्षात ठेवा. डिजिटल जनगणनेमध्ये प्रथमच एक नवीन पर्याय जो आहे तो उपलब्ध करून दिला जाणार आहे तो म्हणजे स्वगणना. आणि 2027 ही जी काही जनगणना आहे ती देशातली पहिली 100% डिजिटल जनगणना आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. देशातील पहिली 100% डिजिटल जनगणना ही 2027 असणार आहे, ज्याला आता एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे आपल्यासमोर. तर वीर विक्रम यादव हे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे. पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी प्रथमच कोणत्या राज्याने पाण्याचा सातबारा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तर असेल महाराष्ट्र. लक्षात ठेवा. पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी प्रथमच महाराष्ट्राने पाण्याचा सातबारा विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताचा सर्वात वेगवान धावपटू टिंबटिंब हा बनला आहे. तर गुरिंदरवीर सिंग लक्षात ठेवायचंय तुम्हाला. गुरिंदरवीर सिंग हा जो आहे तो भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरलेला आहे. पुढे जाऊयात. उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ कोणत्या सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मांडले आहे? तर आसाम हे राज्य लक्षात ठेवा. उत्तराखंड आणि गुजरात नंतर हे तिसरं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी आपल्या विधानसभेमध्ये समान नागरी संहिता विधेयक जे आहे ते मांडलेलं आहे. देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली आहे? तर चंद्रपूरमधले ब्रह्मपुरी नावाचं जे काही शहर आहे ते लक्षात ठेवायचंय, जिथे 47°C पेक्षा जास्त तापमान जे आहे ते त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक उष्ण शहर चंद्रपूरमधलं ब्रह्मपुरी लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न बघा. कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात कोणी केली? तर अभिजित दीपके तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना जी आहे ती त्यांनी केलेली आहे. भारतातील पहिले स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करणारं राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर असेल केरळ. लक्षात ठेवा. भारतातील पहिले स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करणारं राज्य केरळ. लक्षात ठेवा. अखिल भारतीय मराठी पाठ्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर असेल दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस. ठीक आहे. अखिल भारतीय मराठी पाठ्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार आहे जो की दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना मिळाला आहे. जनगणना 2027 संबंधित प्रश्न आहे. जनगणना 2027 प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोणत्या गावाने 100% स्वयंगणना पूर्ण केली आहे? तर मूठ नावाचं गाव आहे. लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये ज्यांनी 100% स्वयंगणना जी आहे ती पूर्ण केली आहे. केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर VD सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ जी आहे ती घेतलेली आहे. जुलै 2026 पासून राज्यात जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र. लक्षात ठेवा. तर हे अत्यंत महत्वाचे. लक्षात ठेवा. 2026 पासून म्हणजे जुलै 2026 पासून राज्यात जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरले. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश कोणता ठरला आहे? तर लक्षात ठेवायचे भारत.
परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता भारत हा देश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून किती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे, तर 38. लक्षात ठेवा. सध्या जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 इतकी आहे, मात्र ती आता 38 इतकी त्या ठिकाणी सरन्यायाधीशांसह प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे. आर रितिका श्री या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच त्या ठिकाणी बनलेल्या आहेत, तामिळनाडूच्या आहेत. प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो की भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच कोण बनले आहेत, तर आर रितिका श्री. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एनसीआरबीच्या अद्ययावत अहवालानुसार देशातील शेतकरी आत्महत्यामध्ये टिंबटिंब पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य हे आपलं याच्यामध्ये त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्या होतात. दक्षिणात्य सुपरस्टार आणि TVK या पक्षाचा प्रमुख यांनी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर लक्षात ठेवा, सी जोसेफ विजय याने काय केलेलं आहे, तर तामिळनाडूचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ जी आहे ती घेतलेली आहे. टिंबटिंब हा भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग किंवा त्याला रेल्वे झोन असं आपण म्हणतो, तो बंद आहे. तर साऊथ कोस्ट रेल्वे, लक्षात ठेवा, हा भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग किंवा झोन जो आहे तो बनलेला आहे. ठीक आहे. तर सगळे प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर असेल प्रवीण वशिष्ठ यांची केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2026 मध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? तर उत्तर असेल ऑपरेशन सिंधू. लक्षात ठेवा, ऑपरेशन सिंधू या नावाची मोहीम जी आहे ती इराणमधून आपल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ही मोहीम सुरू केलेली होती. बऱ्याचदा असे जे काही ऑपरेशन असतात यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन, कोणती आहे ही स्लीपर ट्रेन आहे, याचं अनावरण केलं आहे? तर हावडा ते गुवाहाटी. लक्षात ठेवायचं आहे, या दरम्यान या 2 शहरादरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं त्या ठिकाणी अनावरण मोदींनी केलेलं आहे. पुढे जाऊयात, भारताचा पहिला सॉवरिन AI पार्क म्हणजे पहिला सार्वभौम AI पार्क कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? तर उत्तर असेल तामिळनाडू. पहिलं जे असतं ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने जानेवारी 2026 मध्ये पट्टेदार वाघ फुलपाखरूला आपले राज्य फुलपाखरू म्हणून त्या ठिकाणी घोषित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश. लक्षात ठेवा, यांनी तिथे आढळणारं जे काही पट्टेदार वाघ फुलपाखरू आहे त्याला आपला राज्य फुलपाखरू त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. पुढे जाऊयात, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर विदर्भाच्या संघाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. त्यानंतर बघा, हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर सायनी गुप्ता यांची पर्सन ऑफ द इयर म्हणून हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने निवड केलेली आहे. पुढे जाऊयात, कोणत्या देशात आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर स्थापन करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल आपला भारत. लक्षात ठेवा, IMP हा प्रश्न करून ठेवायचा आहे सर्वांना, कारण की आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर आहे जो की आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे. पुढे जाऊयात, भारतातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल गुजरात हे राज्य भारतातील पहिलं आहे वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ गुजरातमध्ये. पुढे बघा, पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल रवांडा. ठीक आहे, पहिलं आहे ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन रवांडा या देशामध्ये केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, फेब्रुवारी महिन्यात इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द कन्सेंट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण बनले आहेत? तर नरेंद्र मोदी. मागे आपण बघितलं की नरेंद्र मोदी यांचा इस्रायलचा दौरा होता आणि त्या दौऱ्यादरम्यान त्यांना संसदीय सन्मान त्या ठिकाणी सर्वोच्च संसदीय सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता आणि ते जगातले पहिले नेते बनलेले होते. पुढे बघा, पर्यावरणीय कामगिरीबद्दलचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर टोबी कियर्स. लक्षात ठेवा,
आता हा पर्यावरणीय कामगिरीबद्दलचा प्रतिष्ठित असा टायलर पुरस्कार हा टोबी कियर्स यांना, टायलर टोबी असं लक्षात ठेवू शकता. जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर उत्तर असेल प्रवीण कुमार. ठीक आहे, BSFचे नवीन महासंचालक कोण बनले? प्रवीण कुमार हे त्या ठिकाणी बनलेले आहेत. एप्रिल 2026 मध्ये उत्तर सिक्कीममधील पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली होती? या प्रश्नाचं उत्तर असेल ऑपरेशन हेमसेतू. बघा, सिक्कीममध्ये जे काही पर्यटक होते त्यांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने एक मोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन हेमसेतू. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद संचलित CBSE शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी नावाचं जे काही गाव आहे त्या गावामध्ये महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद संचलित CBSE शाळा जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, 9वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली? उत्तर असेल मॉरिशस. हिंद महासागर परिषद मॉरिशस. राष्ट्रीय पोषण पंधरवाडा जनजागृती मोहिमेत कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर उत्तर असेल अहिल्यानगर. ओके, आय थिंक हे प्रश्न डबल झाला आहे. भारताचा 95वा ग्रँड मास्टर कोण बनला? अरण्यक घोष लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशांनी 17 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट विक्रीवर कायमची बंदी त्या ठिकाणी घातली आहे? तर तो देश असेल ब्रिटन. पुढचा प्रश्न बघा, भारताने जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार होण्याचा मान मिळवला आहे? तर तिसरा सर्वात मोठा म्हणजे इलेक्ट्रिक्स निर्यातदार होण्याचा मान जो आहे तो भारताने मिळवला आहे. पुढे जाऊयात, मे 2026 मध्ये 41वा वार्षिक संयुक्त लष्करी सराव बालिकातन 2026 कोणत्या 2 देशांमध्ये संपन्न झाला? या प्रश्नाचं उत्तर असेल USA आणि फिलिपिन्स या 2 देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव, ज्याला बालिकातन 2026 असं नाव त्या ठिकाणी होतं, जे की USA आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये पार पडलेलं आहे. कोणत्या भारतीय शिक्षकाला केम्ब्रिज केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे? तर त्या आहेत सोमा मंडल. लक्षात ठेवा. बघा, महत्वाचा प्रश्न आहे, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 सोमा मंडल यांना, आणि त्या भारतीय शिक्षिका आहेत. तो मुद्दा इथं महत्वाचा असणार आहे. पुढे जाऊयात, फेब्रुवारी 2026 मध्ये अग्निवर्षा लष्करी सराव आयोजित करण्यासाठी भारतीय लष्कर कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी. लक्षात ठेवा, अग्निवर्षा हा लष्करी सराव राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढे बघूयात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताची पहिली सहकारी टॅक्सी सेवा, ज्याला भारत टॅक्सी असं नाव देण्यात आलं आहे, ते कुठे सुरू केलेलं आहे? तर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताची पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल तारिक रहमान. पुढे बघूयात, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जनरल M नरवणे हे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक होते. मागे हे पुस्तक खूप चर्चेमध्ये होतं, तर लक्षात ठेवा, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक जनरल M नरवणे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे 2026चे यजमानपद कोणते देश भूषवणार आहे असा प्रश्न आहे? तर भारत हे या प्रश्नाचं उत्तर असेल. या आधी जर आपण बघितलं तर ब्राझीलने त्या ठिकाणी काय केलं होतं? तर 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भूषवलेलं होतं. आता 18वी जी काही शिखर परिषद होणार आहे ब्रिक्सची, ती आपल्या भारतामध्ये होणार आहे. एक दिवसीय 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर उत्तर असेल भारत. म्हणजे अंडर 19 जे काही वर्ल्ड कप होतं त्याचं विजेतेपद भारताने त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. इस्रोने चंद्रयान 4 मोहिमेसाठी चंद्रावर कोणत्या जागेची लँडिंग साईट म्हणून निवड केली आहे? तर मॉन्स माउंटन नावाचं ते ठिकाण आहे चंद्रावरचं. या ठिकाणी ते काय करणार आहेत? तर लँडिंग करणार आहेत चंद्रयान 4 मोहिमेची. ओके. भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई सराव वायुशक्ती 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर असेल राजस्थानमधील जैसलमेर. ओके. हा सर्वात मोठा हवाई दलाचा हवाई सराव होता, ज्याला वायुशक्ती असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. प्रजासत्ताक दिन 2026 संचलनामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे? तर उत्तर असेल महाराष्ट्र. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाने काय केलं आहे? प्रथम पारितोषिक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये मिळवलेलं आहे.
पुढे बघा 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय किंवा पहिला मणिपुरी चित्रपट कोणता ठरला आहे? तर बुंग नावाचा चित्रपट लक्षात ठेवा. बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. पहिला भारतीय आहे आणि पहिला मणिपुरी चित्रपट आहे ज्याला या बाफ्टामध्ये पुरस्कार मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये ज्येष्ठांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल केरळ. ठीक आहे, ज्येष्ठांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य केरळ ठरलेलं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 13 या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आली होती? असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर किर्गिझस्तान हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. भूविज्ञानाचे नोबेल, काय म्हटलंय? भूविज्ञानाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा क्राफ्टफोर्ड पुरस्कार 2026 कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला? तर वीरभद्रन रामनाथन हे लक्षात ठेवायचे. बघा म्हणजे भूविज्ञानाचा नोबेल म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर क्राफ्टफोर्ड पुरस्कार आहे, यालाच भूविज्ञानाचा पुरस्कार म्हणून ओळखलं जातं आणि हे भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळालं, त्यासाठी महत्वाचं असेल वीरभद्रन रामनाथन, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, IMP करून ठेवा, परत एकदा महत्वाचं आहे. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात आला? तर सिएटल नावा जे काही शहर आहे अमेरिकेतलं, त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. नौदल कमांडर परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप रौप्य पदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू कोण ठरले आहेत? तर आयुष शेट्टी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पहिले भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहेत. काय जिंकणारे? आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत. पुढे जाऊयात. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विजेते आहेत कार्लोस अल्कराज स्पेनचे, लक्षात ठेवा. उपविजेते आहेत नोवाक जोकोविच. तर हे असे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? कार्लोस अल्कराज, जो की स्पेनचा आहे. जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 116वा क्रमांक आपल्या भारताचा आहे जागतिक आनंद अहवालामध्ये. पुढे जाऊयात. ग्लोबल साऊथ देशामधील पहिली ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असेल नवी दिल्ली, भारत या ठिकाणी. ग्लोबल साऊथ देशामधील पहिली ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट भारतातील दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे बघा. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा खेळाडू कोण होता? आयुष शेट्टी. हा आत्ताच आपण बघितलाय पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर मंगोलिया या देशामध्ये आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या संविधान विधेयक 2026 नुसार लोकसभेतील सदस्यसंख्या किती करण्याचा प्रस्ताव आहे? तर 850 इतका आहे, लक्षात ठेवा. मुळात जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये सदस्यसंख्या जी आहे ती वाढवण्याचा तो विचार होता आणि त्यानुसार 850 सदस्यसंख्या झाली असती, मात्र ते विधेयक जे आहे ते तिथं त्या ठिकाणी मंजूर होऊ शकलं नाही. इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला जाईल किंवा केला गेला? तर ग्रासा मार्शल, लक्षात ठेवा. आफ्रिकी मानवाधिकार कार्यकर्ते आहेत ग्रासा मार्शल, यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. पाटणा पक्षी अभयारण्य आणि चारीधांड यांना रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे? आता बघा म्हणजे या आधी जर आपण बघितलं तर 98 होते, मात्र आता किती आहेत? 99 आहेत. आपण बघितलं होतं की आणखी एक उत्तर प्रदेशमधलं जे काही पाणथळ ठिकाण आहे त्याला रामसर स्थळांच्या यादीमध्ये जे काही दर्जा आहे किंवा स्थान जे आहे ते मिळाले. त्यामुळे सध्या भारतामध्ये किती आहेत?
तर 99 त्या ठिकाणी रामसर स्थळ आहेत आणि हे नेहमी बदलत असतात, त्यामुळे ही आकडेवारी अपडेटेड तुम्हाला राहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 या टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर एलेना रायबाकिना तुम्हाला लक्षात ठेवायचे, कझाकिस्तानची आहे ती, जिने ऑस्ट्रेलियन ओपन 2026चं महिला एकेरीचे विजेतेपद जे आहे ते एलेना रायबाकिना हिने त्या ठिकाणी जिंकलेलं आहे. आणि उपविजेती होती अरिना सबालेंका, जी की बेलारुसची आहे. कोणत्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद पटकावलेलं आहे? तर उत्तर असेल भारत. ठीक आहे. बघा, ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 भारताने त्या ठिकाणी जिंकलेला आहे. 26 जानेवारी 2026 रोजी भारताने आपला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. असे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही जणांचं कन्फ्युजन होतं, त्यावेळेस आपल्याला कळत नाही की कितवा, 75वा, 76वा, 77वा, त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आहे. पशुपालन आणि कुक्कुटपालन याला कृषीचा दर्जा देणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तर असेल महाराष्ट्र. लक्षात ठेवा, आपला महाराष्ट्र राज्याने पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारं पहिलं राज्य ठरलं आहे. महिला महाराष्ट्र केसरी 2026 ची विजेती कोण ठरली आहे? तर अमृता पुजारी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. महिला महाराष्ट्र केसरी 2026चं विजेतेपद तिने जिंकलेलं आहे. बीड व पुण्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? तर उत्तर असेल सुनेत्रा पवार. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. बीड आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या ब्रिक्स आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. बघा, पहिलं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नेहमी. पहिल्या ब्रिक्स आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलंय. फिक्कीच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनंत स्वरूप. लक्षात ठेवा, फिक्कीच्या नवीन महासचिवपदी अनंत स्वरूप यांची निवड करण्यात आली आहे. इन्फोसिसने जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कार्लोस अल्कराज. ठीक आहे. बुद्धिबळपटू लक्षात ठेवा, कार्लोस अल्कराज याची इन्फोसिसने जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी जर आपण बघितलं तर या T20 विश्वचषक 2026चं आयोजन जे आहे ते करण्यात येणार आहे. देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत कोणती ठरली आहे? तर इटगाव, जे की भंडारा या ठिकाणी आहे, तर देशातली पहिली बालस्नेही ग्रामपंचायत ती ठरली आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं त्या ठिकाणी ठरलं आहे? तर याचं उत्तर असेल महाराष्ट्र. लक्षात ठेवा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलं आहे? तर ते महाराष्ट्र ठरलं आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल शेवाळे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राहुल शेवाळे यांची. पुढे बघा, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर ज्ञानदेव राऊत तुम्हाला लक्षात ठेवायचे. 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. संमेलनाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर हे महाबळेश्वर या ठिकाणी संमेलन भरलेलं होतं. दाबे मोहन नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी साताऱ्यात हे शेतकरी संमेलन जे आहे ते पार पडलेलं होतं 21 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान. महाबळेश्वर येथील प्रगतशील शेतकरी किसन शेठ भिल्लारे हे त्याचे उद्घाटक होते आणि ज्ञानदेव राऊत जे आहेत ते त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्षात ठेवा, ज्ञानदेव राऊत. पहिले ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? उत्तर असेल मांडकी पालवण, रत्नागिरी. लक्षात ठेवा, मांडकी पालवण चिपळूणमध्ये आहे ते, रत्नागिरीमधील चिपळूण या ठिकाणी मांडकी पालवण इथे पहिले ग्रामीण कृषी सहकारी मराठी साहित्य संमेलन पार पडलं. पहिलं ग्रामीण कृषी सहकारी मराठी साहित्य संमेलन आहे, ज्याचे संमेलन अध्यक्ष होते सदानंदजी मोरे. ठीक आहे. स्वागत अध्यक्ष होते संजय भावे. ओके, पुढे जाऊयात. साहित्यभूषण पुरस्कार मराठी भाषा विभाग फेब्रुवारी 2026 कोणास मिळाला आहे? तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषा विभागासाठी साहित्यभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. हार्वर्ड दक्षिण आशियाई संघटनेने पर्सन ऑफ द इयर आपण बघितलंय सायनी गुप्ता. कोणत्या देशात आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर
हे सुद्धा आपण बघितले भारत, तर त्या बाबी लक्षात ठेवायचे. भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले आहे, तर वडधामण नावाचं ठिकाण लक्षात ठेवा. वडधामणा नावाचं गाव आहे महाराष्ट्रामधलं, ते लक्षात ठेवायचं आहे, जिथे भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव कोणते ठरले आहे, तर बेलागाव लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले नेट झिरो गाव जे आहे म्हणजे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारं ते गाव ठरलं आहे, जे की भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव बेलागाव भंडाऱ्यातलं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ठरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते ठरले आहे, तर सौंदाळा लक्षात ठेवा. अहिल्यानगरमधलं हे गाव आहे. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव ते त्या ठिकाणी ठरलेलं आहे. IMP करून ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत औपचारिक करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर उत्तर असेल याचं महाराष्ट्र लक्षात ठेवा. सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत औपचारिक करार करणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधण्यात आला, तर याचं उत्तर असेल मुंबई. त्याचबरोबर जर आपण बघितलं इकडे जर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणी सादर केला, तर लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी काय केलं होतं, तर 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जो आहे तो विधानसभेमध्ये सादर केला होता. 2025चा पुढे जाऊयात, हा प्रश्न बघितलेला आहे आपण. 15 ऑगस्ट 2027 रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर दरम्यान धावणार आहे, तर मुंबई अहमदाबाद या दरम्यान लक्षात ठेवा. भारताची पहिली बुलेट ट्रेन लक्षात ठेवायचं आणि ती कधी 15 ऑगस्ट 2027 रोजी धावणार आहे. ठीक आहे, तर एक ऐतिहासिक क्षण असणार आहे, लक्षात ठेवा. भारतातली ती पहिलीच काय असणार आहे, बुलेट ट्रेन असणार आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कुठे केलं जाणार होतं, तर ते पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन पुण्यामध्ये, अत्यंत महत्वाचं आहे. 100वा आहे आणि ते पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची पुरुष सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर ती पुण्यामध्ये. ठीक आहे, पुणे ग्रँड टूर लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाची पुरुष सायकल स्पर्धा, तर पुण्यामध्ये. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुसान कॉयल या पहिल्या महिला लष्कर प्रमुख आहेत, लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियातल्या सुसान कॉयल. कोणत्या देशाच्या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली, तर अमेरिकेने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार घोषित करण्याची म्हणजे पुरस्कार त्यांच्या नावाने देण्याची घोषणा केली आहे. विस्डेन क्रिकेट्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर पुरस्कार देऊन कोणाला सन्मान करण्यात आला आहे, तर दीप्ती शर्मा लक्षात ठेवा. ठीक आहे, विस्डेन क्रिकेट्स अवॉर्ड 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे, तर दीप्ती शर्मा. पुढे जाऊयात. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला मिळाला, तर श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 कोठे आयोजित करण्यात आला, उत्तर असेल शेगाव. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर कोठे उभारले जाणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पिंपरी चिंचवड या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर जे आहे ते पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारलं जाणार आहे. पुढे जाऊयात. धर्मांतर विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य ठरले आहे, तर ते 11वं राज्य ठरलंय मित्रांनो, लक्षात ठेवा. धर्मांतर विरोधी कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील 11वं राज्य. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा त्या ठिकाणी निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. पहिल्या ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन रवांडा. महामार्गावरील रस्ते अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी तेलंगणा राज्याने सुरू केलेला आहे. पुढे बघा, वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम जागतिक बँकेने त्या ठिकाणी काय केलेला आहे, सुरू केलेला आहे, आपण बघितलेला आहे. आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हा पुरस्कार अलीम युसुफ यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. 2026च्या यंग ग्लोबल लीडर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे, तर ऑथर लॉ यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. 2026च्या यंग ग्लोबल लीडर पुरस्काराने ऑथर लॉ यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. युनेस्कोने कोणत्या शहराला 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केला आहे,
तर रबात लक्षात ठेवायचं आहे. जागतिक पुस्तक राजधानी म्हणून रबातला त्या ठिकाणी युनेस्कोने घोषित केलेला आहे. ओके. कोणत्या राज्यातील निवडणुकीत मतदान केंद्रावर रोबोट्सचा उपयोग करण्यात आला? तर उत्तर असेल तामिळनाडू. ठीक आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये अलीकडे ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर रोबोट्सचा उपयोग झाला मित्रांनो, लक्षात ठेवा. तामिळनाडू निवडणुका. भारताची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता? त्रिनिदाद आणि टोबॅगो लक्षात ठेवायचे. हे कॅरेबियन देश जे आहेत यांनी UPI प्रणाली जी आहे ती स्वीकारली. तुम्हाला कधी कधी UPIचं फुल फॉर्म सुद्धा विचारलं जातं. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस लक्षात ठेवायचे. कोणत्या देशाने गॅबी नावाचा आपला पहिला मानव कृती रोबोट भिक्षू सादर केला? तर दक्षिण कोरिया लक्षात ठेवा. तर अलीकडे तुम्ही न्यूजमध्ये बघितलेलं असेल की रोबोट भिक्षू जो आहे, बौद्ध भिक्षू जो आहे तो त्या ठिकाणी सादर करण्यात आला होता. त्याला नाव देण्यात आलं होतं गॅबी आणि तो देश होता दक्षिण कोरिया. 2026 मध्ये भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली? कृष्ण स्वामीनाथन. त्यानंतर भारताचे पहिले खाजगी बनावटीचे लष्करी विमान एअरबस C295 कोणत्या शहरात अंतिम टप्प्यात आहे? तर वडोदरा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर ते पहिलं खाजगी बनावटीचं लष्करी विमान एअरबस C295 वडोदरा या ठिकाणी तयार होते. कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सिंगापेन नावाचा विशेष कृती दल स्थापन केला आहे? तर तामिळनाडू राज्याने. ठीक आहे. तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री लक्षात ठेवा. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सिंगापेन नावाचे कृती दल तयार केला आहे. भ्रष्टाचार विरोधी उपक्रम म्हणून कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट 0 सुरू केला? तर केरळ हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. भ्रष्टाचार विरोधी उपक्रम म्हणून प्रोजेक्ट 0 हा जो काही उपक्रम आहे तो केरळने सुरू केला आहे. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात विकसित केला जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल लडाख. ठीक आहे. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर असेल रोहित राजपाल. IMP करून ठेवा प्रश्न. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? रोहित राजपाल याची. पुढे बघा, मे 2026 मध्ये इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत? तर अली फलाह कादिम हे इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान त्या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर यांग शुआंगजी आणि लिन किंग यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 त्यांच्या तैवान ट्रॅव्हलॉग या त्या ठिकाणी कादंबरीसाठी मिळालेला आहे. ओके. मे 2026 मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी त्या ठिकाणी पदभार स्वीकारला? तर सौरभ विजय लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनलेले आहेत? तर कोण बनलेले आहेत? सौरभ विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मे 2026 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला आहे? तर नॉर्वेचाच. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्याच्या नावामध्ये सुद्धा आहे बघा, ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर, म्हणजे तो नॉर्वेचा असणार आहे. नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस मिळाला? तर तो स्वीडनचा. ठीक आहे. तर खूप सारे त्या ठिकाणी अवॉर्ड जे आहेत, सर्वोच्च सन्मान जे आहेत ते वेगवेगळ्या देशाचे मोदींना मिळालेत. त्यामुळे एखादा प्रश्न याच्यावर येऊ शकतो, तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ओके. भारताचे पहिले स्वदेशी AI शक्तीवर चालणारे स्वायत्त लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपीय देशात तयार केले जाईल? तर पोर्तुगाल लक्षात ठेवायचा आहे. मित्रांनो, ह्या जर तुम्हाला संपूर्ण ज्या काही वन लाईनर नोट्स स्वरूपामध्ये हव्या असेल तर आपला आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे तुम्ही जस्ट फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही ह्या ज्या काही नोट्स आहेत त्या घेऊ शकता. त्या कसं तुम्हाला घेता येईल हे मी तुम्हाला त्या टेलिग्रामवर त्या ठिकाणी सांगतो. तिकडे तुम्हाला एक स्कॅनर मिळेल, तिथून तुम्ही तिथे पेमेंट करून तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या सेंड केल्या जातील. तर आजच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भारताचे पहिले स्वदेशी AI शक्तीवर चालणारे स्वायत्त लढाऊ विमान कालभैरव त्याचं नाव आहे आणि ते पोर्तुगालमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण कव्हर केलेले आहेत. जानेवारी ते त्याचबरोबर मे या दरम्यान असणारे हे जे काही सगळे टॉप महत्त्वाचे होते
फापड बसर आपण काही घेत बसलं नाही. जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते त्या ठिकाणी घेतलेत आणि काही राहिले असतील तर याचा पार्ट 2 सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊन येऊयात. याची PDF जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीनं मिळून जाईल मी ते सांगितलेलं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जॉईन करून घ्या. नक्कीच त्याच्यावर वेगवेगळे PDF सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतात. त्यासाठी नक्कीच हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लेक्चर जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर थांबूयात. थँक्यू सो मच.